नीलकंठ नगरमध्ये साखरपुडा आणि हळदीची तयारी सुरू होती। या तयारी दरम्यान दोन गटांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला होता। हा वाद एवढा चिघळला की त्याचं रूपांतर थेट रक्तरंजित हत्याकांडातच झालं। प्राथमिक माहितीनुसार पत्रिकेत नाव टाकण्याच्या वादातून दोन्ही गटांमध्ये बाचाबाची झाली, पण काही वेळातच हा वाद हातघाईवर आला आणि धारदार शस्त्रांचा वापर करण्यात आला। या हल्ल्यात देवेंद्र ज्ञानेश्वर पवार, सुरेश मोजगीर गोसावी आणि साहिल सुरेश गोसावी या तिघांवर वार करण्यात आले। तिघांची स्थिती गंभीर असल्याने त्यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात हलवण्यात आलं आहे। मात्र उपचारादरम्यान तिन्ही जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर येते। तर पंकज अशोक गिर, सुरेश सुपुडीगर आणि सागर गोसावी हे तिघे जखमी झाले असून त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत। यापैकी एक जण गंभीर जखमी असल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे। दरम्यान मृतांच्या नातेवाईकांचा आरोप आहे की या हल्ल्याची धमकी आधीच व्हॉट्सअप स्टेटसवरून दिली होती, म्हणजेच हा हल्ला पूर्वनियोजित असण्याची शक्यता नातेवाईकांनी व्यक्त केली आहे। इथं पिंपळनेर इथं घोडेमाल इथं माझ्या भाषाची मुलीचं लग्न होता। विजू गोसावी त्याची मुलीचं लग्न होता। त्यांनी पत्रिका दिली। मुलगी पिंपळनेरची मुलगी सोनगडला दिलेली आहे। तर सोनगडला दिलेली आहे तर सोनगडवाल्यांचे जरा वागणूक त्यांचे जे आहे ना राहणीमान सर्व आहे ना ते लोकांना कोणाला बी भांडतात। तर त्यांनी स्टेटस टाकला की पिंपळनेर लग्नामध्ये 18 तारीख, 19 तारीख आणि 20 तारीख ह्या तारखेला आम्ही तुम्हाला काय आहे आमचा दाखवू आणि तुमचं काय अस्तित्व आहे ते संपू। तर मी रात्री मुंबईला होतो। मुंबईहून येताना 11 वाजता पिंपळनेर इथं माझ्या भाषाकडे गेलो। म्हटलं भाऊ हे लोक असे स्टेटस टाकताय, तर स्टेटस टाकताय म्हटलं तर तुझ्या घरात लग्न आहे म्हटलं तर लग्नात भांडण व्हायला नको म्हटलं तर तू तिथला नवरदेव आहे त्यांना सांगून काही समजून दे ग जेणेकरून भांडणं होणार नाही। पण तरी माझ्या मनात धाक होता। माझ्या मनात धाक असताना म्हणे मामा म्हणे तसं काय होणार नाही, तुम्ही या बिंदास म्हणे आज साखरपुडा आहे म्हणे, रात्री हळदी आणि उद्याचं लग्न आहे म्हणे, तुम्ही यात म्हटलं बघा। तरी मी जयू अण्णाला सोबत घेतला। जयू अण्णाला साखरीहून निघताना साखरपुड्याला निघताना जयू अण्णाला सोबत घेतला आणि साखरी पिंपळनेर पोलीस स्टेशनला गेलो की जेणेकरून माझ्या मनात धाक होता की भांडणं होतील। कोणाच्या लग्नात जर भांडणं झाले तर त्याच्या ते भांडणामुळे कोणाच्या लग्नाचं नुकसान व्हायला नको म्हणून आपण पोलीस स्टेशनला जाऊन हे व्हिडिओ वगैरे तर त्यांनी जेवढे स्टेटस टाकलेले होते ते स्टेटस मी तिथं दाखवले। पण अण्णांनी साहेबांना फोन केला। अण्णांनी साहेबांना फोन केला असताना साहेब आज शिवजयंती छत्रपती शिवजयंती असल्यामुळं साहेब कार्यक्रमाला होते। तर अण्णा बोलले भाऊ म्हणे एक काम करू आपण संध्याकाळी म्हणे तिथं जाऊ म्हणे आणि साहेबांशी भेटून घेऊ। आता म्हणे ते नवरीवाल्याच्या बापाला भेटून येऊन जात। आम्ही तिथं भेटायला गेले तर ऑलरेडी ते तिथं आलेलेच होते चक्कू वगैरे घेऊन खिशातून सर्व। जसे आम्ही गेलो बसायला गेलो तिथं बोलायला गेलो तर बोलताना आम्ही बोललो म्हटलं भाऊ असे स्टेटस का बरं ठेवता, कोणाचं लग्न होऊ द्या असं तसं। त्यांनी मागं पुढं विचार केलाच नाही। माझा भाऊ आहे माझ्यापेक्षा लहान सुरेश गिरी सुपडूगिरी गोसावी त्याला डायरेक्ट मारून टाकला। जेव्हा त्याच्यावर सुटलं तर तिथं देवेंद्र ज्ञानेश्वर पवार गेला त्याला बी घाव मारला। सुरेश गिरीचा पोरगा गेला त्याला बी घाव मारला। सुरेश गिरीचा भाषा गेला सागर गोसावी त्याला बी घाव मारला आणि माझा पोरगा गेला त्याला बी घाव मारला। या हत्याकांडानंतर पिंपळनेर आणि धुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतलं असून बाकी आरोपींचा शोध आता सुरू आहे। हल्ला पूर्वनियोजित होता का, यामागे अजून कोणाचा सहभाग आहे का, याची तपासाची सूत्र पोलिसांनी हाती घेतली आहेत। साखरपुड्याच्या मंगल दिवशी लग्नाच्या घरात घडलेलं हे भीषण रक्तपात प्रकरण संपूर्ण परिसराला हादरवून गेलं आहे। किरकोळ वादातून तिघांचा मृत्यू, तिघे जखमी आणि लग्नाचं वातावरण क्षणात शोकात बदललं। पोलिसांचा तपास सध्या सुरू आहे। पुढील दागेदोरे तपासातून समोर येतीलच। तुम्हाला या प्रकरणी काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका। तसंच अशा नवनवीन अपडेटसाठी टाइम्स नाऊ मराठीला नक्की फॉलो करा। तिथं जाऊ म्हणे आणि साहेबांशी भेटून घेऊ। आता म्हणे ते नवरीवाल्याच्या बापाला भेटून येऊन जात। आम्ही तिथं भेटायला गेले तर ऑलरेडी ते तिथं आलेलेच होते चक्कू वगैरे घेऊन खिशातून सर्व। जसे आम्ही गेलो बसायला गेलो तिथं बोलायला गेलो तर बोलताना आम्ही बोललो म्हटलं भाऊ असे स्टेटस का बरं ठेवता, कोणाचं लग्न होऊ द्या असं तसं। त्यांनी मागं पुढं विचार केलाच नाही। माझा भाऊ आहे माझ्यापेक्षा लहान सुरेश गिरी सुपडूगिरी गोसावी त्याला डायरेक्ट मारून टाकला। जेव्हा त्याच्यावर सुटलं तर तिथं देवेंद्र ज्ञानेश्वर पवार गेला त्याला बी घाव मारला।
सुरेश गिरीचा पोरगा गेला त्याला बी घाव मारला, सुरेश गिरीचा भासा गेला सागर गोसावी त्याला बी घाव मारला, आणि माझा पोरगा गेला त्याला बी घाव मारला. त्या लोकांनी प्लॅन वाईज हे घटना घडवली आहे. आम्ही पत्रकार बंधूंना आणि प्रशासन आणि शासनला विनंती करतो, जर ह्या लोकांना कमीत कमी 5-6 लोक आहे, त्यांचे नाव सांगतो मी तुम्हाला. कानागिरी, झुलालगिरी गोस्वामी राहणार सोनगड, बाप्पा सीताराम नगर, जसवंत गोपाल गोस्वामी राहणार सोनगड, जतीलाल, त्याच्यानंतर अनिलगिरी हटुगिरी गोस्वामी सोनगड, त्याच्यानंतर सोनूगिरी गोस्वामी सोनगड, विजूगिरी हटुगिरी सोनगड गोस्वामी, आणि कमलेशगिरी शंभूगिरी गोस्वामी सोनगड. अजून काय बाकीच्यांचे नाव माहिती नाहीये, काय असलं तर आम्ही नाव तुम्हाला कळवू. परशु शंभू गोसावी या लोकांनी मिळून पूर्णपणे प्लॅन वाईज या आमच्यावर अत्याचार केलेला आहे. याच्यापूर्वी माझ्यावर बी सोनगड मध्ये एक वेळा कार्यक्रमात मला तिथून त्यांनी पळवलं आहे, पण मी एक सामान्य कार्यकर्ता असून मला समजतं म्हणून मी माझा निघून आलो, त्यांच्या काय नादी लागलो नाही. त्यांच्या हे कारण नेहमी त्यांच्या असतं, पण ते झालं. पण आज माझ्या पोरगासारखं माझ्या पोरग्याला मला खांद्याला खांदा लावून माझ्यासाठी रात पाटला गाडी सोबत जाणारा ज्ञानेश्वर देवेंद्र ज्ञानेश्वर पवार याचा काही संबंध नसताना त्या पोराचा बी डेट झाली आहे, आणि माझा भाऊ सुरेश गिरी गोसावी याची डेट झाली आहे. नंतर घ्या फाईट घ्या.